नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणातील एका महत्त्वाच्या धार्मिक स्थळाबद्दल आणि त्या स्थळाचा संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी कसा जोडला जातो याबद्दल बोलणार आहोत। हे ठिकाण म्हणजे दाभोळजवळ केळशी येथे असलेला हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्ला यांचा 386 वर्षे जुना दर्गा। ही वास्तू अतिशय साधी पण सुंदर अशा दगडी स्वरूपात उभी आहे आणि आज तो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनला आहे। या दर्ग्याशी जोडली गेलेली स्थानिक श्रद्धा अतिशय महत्त्वाची आहे। येथील लोक सांगतात की सुमारे 1666च्या सुमारास जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळवर स्वारी केली तेव्हा त्यांनी याकूब बाबांची भेट घेतली आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले। एवढेच नाही तर महाराजांनी या बाबांना दर्ग्याच्या आसपासची 653 एकर जमीन इनाम म्हणून दिली। या श्रद्धेमुळे काही ठिकाणी याकूब बाबांना थेट छत्रपती शिवरायांचे गुरुपद बहाल करण्यात आलेले आहे। परंतु एक इतिहास अभ्यासक म्हणून आपल्याला सत्यता पडताळणे गरजेचे आहे। या गुरुत्वाला किंवा भेटीला समकालीन कंटेम्पररी ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार आहे का? तर याचं उत्तर आहे वाजा नाही। महाराजांच्या काळात लिहिलेल्या विश्वसनीय दस्तऐवजांमध्ये या भेटीचा किंवा गुरु-शिष्य संबंधाचा कोणताही स्पष्ट मूळ पुरावा आढळत नाही। काही उत्तरकालीन साहित्यामध्ये जसे की 98 कलमी बखरीमध्ये याकूब बाबांचा उल्लेख आहे खरा, पण हा संदर्भ शिवकालीन नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। याचा अर्थ असा नाही की या दर्ग्याचे महत्त्व कमी होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण सर्वधर्म समभावाचे होते। त्यांनी सर्व धर्माच्या संतांचा आदर केला आणि अनेक दर्गे व मशिदींसाठी अनुदाने दिली। त्यामुळे त्यांनी याकूब बाबांच्या दर्ग्याला, जो त्यांच्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वात होता, एखादे अनुदान दिले असण्याची शक्यता निश्चितच आहे। मात्र केवळ समकालीन पुराव्यांच्या अभावामुळे याकूब बाबांना महाराजांचे गुरु मानणे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य ठरत नाही। आजही हा दर्गा एक मोठे श्रद्धास्थान आहे। दरवर्षी 6 डिसेंबर रोजी येथे उरूस भरतो आणि या उरुसाला मुस्लिम, हिंदू व इतर धर्माचे भाविक एकत्र येतात। याकूब बाबांचा दर्गा महाराजांच्या धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक राजधर्माची आठवण करून देतो। धन्यवाद।